आता बघणार आहोत काही महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। विधान भवनामध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा मेल बांगलादेशातील आयपी ॲड्रेसवरून पाठवण्यात आला होता। आरोपींनी ओळख लपवण्यासाठी व्हीपीएनचा वापर करून बांगलादेशी आयपी ॲड्रेस वापरला। मुंबई पोलिसांच्या तपासातून संपूर्ण माहिती समोर आली आहे। पुण्याच्या खासदार मेधा कुलकर्णींविरोधात पोलीस आयुक्तांकडे तक्रार। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या संगीता तिवारींची तक्रार। हिंदू राष्ट्रावरील विधानावरून मेधा कुलकर्णींवरती गुन्हा दाखल करण्याची मागणी। आखाती देशात सध्या सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरती जाणवतोय। शेअर बाजारामध्ये पॅनिक सेलमुळे शुक्रवारी दिवसभरात सेन्सेक्स 1470 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 488 अंकांनी कोसळला। सोना चांदीच्या दरामध्ये 1748 रुपयांची घसरण। 24 कॅरेट सोन्याचे दर प्रतितोडा 1,58,555 रुपयांवर, तर चांदी 8,350 रुपयांनी घसरून प्रति किलोसाठी 2,59,951 रुपये आता मोजावे लागतील। 10वी आणि 12वीच्या परीक्षेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या केंद्रावरील कर्मचाऱ्यांवरती बोर्डाची कारवाई। आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यातील 103 कर्मचारी निलंबित। बोर्ड काही परीक्षा केंद्रांवर देखील कारवाई करण्याच्या तयारीत आहे। पश्चिम रेल्वेवरती आज आणि उद्या जम्बो ब्लॉक घेतला जाणार। बोरिवली आणि भाईंदर दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरती ब्लॉक असेल। प्रभादेवी ओव्हर ब्रिजच्या गर्डरचं डिलॉन्चिंग करण्यासाठी मार्गावरती ब्लॉक घेतला जाणार आहे। वाशी परिसरात आगरी कोळी बांधव आणि महिलेच्या पुतळ्याचा अवमान केल्यानंतर आगरी कोळी समाजात तीव्र संताप। कोळी बांधवांच्या वतीनं पुतळ्याला दुधानं अभिषेक। दोषींवर कडक कारवाई करण्याची देखील मागणी। अंडर 19चा कर्णधार आणि विश्वविजेता आयुष म्हात्रेचा वसई विरार महापालिकेच्या महासभेत ठराव करून जाहीर सत्कार करण्यात आलाय। आयपीएल मध्ये खेळणार असून यशस्वी होईल आयुष म्हात्रे याच्याकडून विश्वास व्यक्त।